हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण बघा बरं कशाची भाजी केली आहे, तो ओळखा पाहू. गेस करा. बरोबर, आपण कारल्याची करेला फ्राय रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी 200 ग्रॅम कारली घेतली आहेत. मला पिवळी कारली मिळाली होती, मला खूप आवडतात. मी ती स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आहेत. त्यानंतर आपण त्याच्या गोल गोल अशा चकत्या कट करून घेणार आहोत. त्याचं जे देठ आहे तो काढून घेतला बघा अशा प्रकारे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला कळेल किती छान होतात. अशी तुम्ही भजी बनवून ठेवली तर कमीत कमी तुम्ही 8 दिवस ती बनवून स्टोअर करून खाऊ शकता. कधीही एवढी छान होतात आणि खायला म्हणाल ना तर खूप टेस्टी लागतात, कारण मी वेगळ्या पद्धतीने बनवली आहेत. त्याचा कडवटपणा कमी होण्याची खास टिप्स आणि ट्रिक्ससह तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे आपण त्याचे स्लायसेस कट करून घेणार आहोत. कारली आहे ती कोवळी आहेत, तरी पण मी त्याचा जो मधला भाग आहे, बिया, त्या मी काढून घेणार आहे बघा अशा प्रकारे. म्हणजे आपली जी करेला फ्राय आहे ती खूप छान अशी क्रिस्पी टेस्टी होते. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, हळद घालणार आहे त्यामध्ये, आणि आपण कोकमचं आगोळ घालणार आहोत. म्हणजे त्याचा कडवटपणा आहे तो कमी होईल. आणि आपण थोडंसं पाणी घालून छान असं अगोदर आपण मिक्स केलं आहे बघा अशा प्रकारे. आणि नंतर आपण थोडंसं पाणी घालून 10 मिनटासाठी आपण ते झाकण ठेवणार आहोत. म्हणजे त्याचा कडवटपणा आहे तो कमी होईल आणि तुमचं जे करेला फ्राय आहे, कारलं फ्राय आहे, ते खूप छान टेस्टी होईल. अशा प्रकारे बघा आपण मीठ, हळद आणि आगोळ लावून ठेवलं होतं. त्यानंतर थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा कडवटपणा आहे तो कमी होईल. त्यानंतर आपण 10 मिनटानंतर बघा आपण जी कारली आहे ती अशा प्रकारे आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहोत. म्हणजे त्याचा कडवटपणा आहे तो कमी होईल. तुम्हाला जर कडू हवी असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल. फक्त हळद, मीठ आणि आगोळ लावून असं ठेवायचं आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं कडवटपणासाठी. ती पण तुम्ही करू शकता, पण मला जरा जास्त दिवस ठेवायची होती म्हणून मी त्याचं पाणी घालून अशा प्रकारे आपण ती निथळून घेतली आहेत. खूप सुंदर आणि खूप टेस्टी क्रिस्पी होतात मैत्रिणींनो. अशा प्रकारे अवश्य बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर मी तांदळाचं पीठ छोटी वाटी घेतली आहे, छोटी वाटी बेसन पीठ घेतलं, आणि एक मोठी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे बघा. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेतलं आहे. कॉर्नफ्लॉवर पण मी घालणार आहे, कारण तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवरनी छान अशी चव येते. त्यानंतर हिंग घातला आहे, कारण आपण इथे बेसन पिठाचा वापर केला आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेतली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आणि छान असं आपण मिक्स केलं आहे. मी नंतर कॉर्नफ्लॉवर घालणार आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे आपण सर्व साहित्य आहे ते मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर मी कोथिंबिरीचं फक्त जे पाल्यासारखं असतं की नाही ते घेतलं आहे, आणि ते पण आपण थोडंसं घातलं आहे. आणि चव पण छान लागते कोथिंबिरीने. अशा प्रकारे बघा आपण सर्व मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर माझा कॉर्नफ्लॉवरचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे मैत्रिणींनो. मी कॉर्नफ्लॉवर पण ॲड केलं. त्यानंतर आपण जे निथळून ठेवलं होतं कारलं ते त्यामध्ये घातलं आहे. सुरुवातीला मी कोरडंच तळून घेतलं. एक फक्त मी बॅच कोरडी तळून घेतली, म्हणजे फक्त आपण ते पिठाचं मिश्रण त्यामध्ये घोळून आपण त्यामध्ये तेल अगोदर गरम करायला ठेवलं होतं. अगदी कडकडीत गरम केलं. आणि ही जी आपण कारलं फ्राय करतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे, लो ठेवायची नाही. हाय ठेवली तरच तुमची जी भजी आहेत कारल्याची ती कुरकुरीत होतात. जर तुम्ही लो ठेवला तर ती मऊ पडतील तुमची भजी. अशा प्रकारे मी त्यामध्ये घालून घेत आहे बघा. काय झालं, मी ती कोरडीच लावल्यामुळं तेलामध्ये ते सर्व मिश्रण आहे ते हे झालं. पण म्हटलं चला असू द्या, तुम्हाला पण माहिती पडेल म्हणून तो व्हिडिओ मी शेअर केला आहे. छान असं आपण हाय फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत.
ह्याच्यापेक्षा आपण जे नंतर बघा मी ती काढून घेतली आणि हे बघा मी थोडंसं पाणी घातलं आहे, म्हणजे त्याला जे आपण मिश्रण तयार केलं ते छान लागले जाईल. आणि त्यानंतर घालून घेतलं आहे बघा. हाय फ्लेमवर छान अशी तळून घ्यायची आहेत. खूप छान टेस्टी लागतात आणि मी ही जी टिप्स वापरली आहे त्यामुळं तुमची कारली आहेत का ती अजिबात कडू लागणार नाही. छान हाय फ्लेमवर आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आहेत बघा, बघू शकता आपण. आणि त्याचा आवाज पण ऐकू शकता किती कुरकुरीत झाली आहेत. हे बघा, पुन्हा आपण तिसरी बॅच मी दाखवते बघा. अशा प्रकारे आपण ती तेलामध्ये सोडून घेत आहोत, म्हणजे आपली भजी आहे ती सुट्टी होतील आणि छान अशी तयार होतील. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्ही त्याचा छान छान आनंद घ्याल. नवीन अशा वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो. जर रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडत असेल ना तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. कंजूसी करायची नाही. तुमची लाईक आणि तुमची कमेंट पाहून खूप छान वाटतं. आनंद वाटतो की माझ्या जी यूट्यूब फॅमिली आहे ती खूप सपोर्ट करते आहे आणि असंच एकमेकांना सपोर्ट करून आपण पुढं जायचं आहे. हे बघा, आपण हाय फ्लेमवर छान अशी ती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम हायच ठेवायची, लो ठेवायची नाही. तुम्ही लो फ्लेम ठेवली तर ही जी भजी आहे ती कुरकुरीत होणार नाहीत, मऊ पडतील. म्हणून हाय फ्लेमवर छान तळून घ्यायची आहेत बघा. छान अशी खालीवर खालीवर करून घ्यायची आहेत. हे बघा किती सुंदर रंग पण आला आहे आपल्या कारल्याच्या भजीला. अगदी आता पावसाळा सुरू झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेची भजी बनवून खाऊ शकता. खूप छान लागतात. अगदी कारलं न आवडणारे सुद्धा आवडीने खातील एवढी छान होतात आणि टेस्टी पण होतात. अजिबात कडू लागत नाही मैत्रिणींनो. अशा प्रकारे तुम्ही अवश्य बनवा आणि मला कमेंट करून सांगायचं आहे कशी झाली ती. हे बघा, छान अशी आपण आलटीपालटी करून घेतली आहे. त्यानंतर आपण काढून घेणार आहोत आणि काढल्यानंतर तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी झाली आहेत. अगदी आवाज बघा किती छान येत आहे आपल्या कारल्याच्या भज्यांचा. आपण सर्व काढून घेणार आहोत. अजिबात तेलकट पण होत नाही. बघा किती छान आवाज येतोय. तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते आवाज त्याचा बघा, खूप छान. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि हाईप करायला तर अजिबात विसरायचं नाही. काही काही जण व्हिडिओ पाहतात पण कमेंट करत नाही, लाईक करत नाही. खरंच कमेंट आणि लाईक करायला खरंच छान वाटतं तुमचे कमेंट्स बघून. त्यामुळं कंजूसी करायची नाही कमेंट करायला. अशा प्रकारे तुम्ही छान अशी कारल्याची भजी अवश्य एकदा जाऊन बनवून बघा मैत्रिणींनो. खूप छान लागतात आणि कुरकुरीत लागतात. गरम गरम तर खरंच खूप छान लागतात ही भजी. पण तुम्ही जरी बनवून ठेवली तरी पण ती राहतात 8 दिवस. हे बघा किती कुरकुरीत झाली आहेत. आतपर्यंत बघू शकता आपण एवढी छान झाली आहे. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून सांगा, म्हणजे मला खूप छान वाटेल. तुमचे आभार मानणे आनंददायी वाटेल. आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय.